नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतात। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। शासनाने जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांची नोंदणी जलद गतीने केली जाणार आहे। या संदर्भातील नवीन शासन निर्णय म्हणजे GR 19 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे। चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, जिवंत सातबारा मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे हे नीट समजून घ्या। वारसाची नोंदणी, गावातील मयत खातेदारांच्या वारसांची नोंद करण्यात येणार आहे। आता यामध्ये तलाठ्यांची जबाबदारी, तलाठ्यांना त्यांच्या हद्दीतील गावामध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करायची आहे। राज्यव्यापी अंमलबजावणी, बुलढाणा जिल्ह्यातील प्रायोगिक टप्प्यानंतर ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर लागू होणार आहे। ही योजना पहिले फक्त बुलढाणा जिल्ह्यात राबवली होती, आता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे। आता यासाठी वेळापत्रक काय निश्चित केलं आहे हे नीट समजून घ्या। 1 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करणे। 6 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 वारसांची कागदपत्रे गोळा करून त्यांच्या नोंदी लावणे। 21 एप्रिल 2025 ते 10 मे 2025 ई फेरफार प्रणालीत वारस नोंदणी पूर्ण करणे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे नीट समजून घ्या। मृत्यूचा दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञा पत्र किंवा घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते आणि मोबाईल क्रमांक, रहिवासी पुरावा उदाहरणार्थ आधार कार्ड, मतदान कार्ड। आता शेतकऱ्यांसाठी महत्व, आता या योजनेचे शेतकऱ्यांसाठी काय महत्व आहे हे नीट समजून घ्या। वारस नोंदणी झाल्याने जमिनीच्या मालकी संदर्भातील अडचणी दूर होतील, सातबारा उतारा अद्ययावत होईल, त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल, जमिनींचे व्यापार आणि वारसा हक्क सहज स्पष्ट होतील। आता शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे जमा करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत ही नक्की शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।